मुक्ताईनगर शहरात आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास विश्रामगृह परिसरात पट्टेदार वाघ असल्याच्या चर्चेने शहरात मोठी खळबळ उडाली। दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता बिबट आढळून आला। आमदार चंद्रकांत पाटील यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासनास सूचना दिल्या। तसेच शेजारी असलेल्या बस स्थानक परिसरातील बस स्थानके तात्पुरत्या स्वरूपात इतरत्र हलवण्यात आले आणि बिबट्या पकडण्यासाठी सुरू झाले रेस्क्यू ऑपरेशन। दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या वन विभागाच्या टीमसोबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी बिबट्याला पकडण्यास मदत केली। सदर रेस्क्यू ऑपरेशन तब्बल 2 तास चालले। बेशुद्धीच्या लसद्वारे बिबट्याला बेशुद्ध करत सुखरूपपणे जेरबंद करण्यात आले। वन विभागाचे कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली बिबट्याला ठेवण्यात आले आहे। बिबट्या कैद झाल्याची वार्ता कळताच शहरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला। मुख्य उपवन संरक्षक राम धोत्रे तसेच सहाय्यक उपवन संरक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी कृपाली शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत लोंढे, डॉक्टर सूरज बोरागडे, मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, वडोदा वन परिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंके, वनपाल दीपश्री जाधव, वनपाल गणेश गवळी, वनरक्षक दीपाली बेलदार, वनमजूर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी परिश्रम घेतले। बिबट्या सकाळच्या सुमारास तिथे रेस्ट हाऊसच्या परिसरात एका गाई चालणाऱ्या व्यक्तीला दिसला। त्यानंतर पूर्ण पोलीस यंत्रणा, फॉरेस्ट आणि नगरपालिका प्रशासन हे सतर्क होऊन या ठिकाणी आम्ही योग्य तो बंदोबस्त ठेवून नागरिकांना त्याच्यापाशी जवळ जाण्यापासून थांबवलं, जेणेकरून तो डिस्टर्ब होणार नाही। आणि फॉरेस्टच्या अथक परिश्रमानंतर त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेले आहे। बिबट्याच्या अनुषंगाने त्याचा जो पाठ पाहिला असता, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो आजच या ठिकाणी आलेला आहे। तो सध्या बेशुद्ध करून इथून रेस्क्यू करण्यात आलेला आहे। बिबट्याच्या अनुषंगाने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। परत बिबट्या जे आहे त्या अनुषंगाने नागरिकांनी सतर्क राहायचे। एकटे बिबट्याने बाहेर पडायचं नाहीये, खाली बसून शौच वगैरे जायचं नाहीये। तुम्ही एकटे जाणार असाल तर मोबाईलच्या वरती गाणे वाजवत ठेवायचे। या घटनेमध्ये कोणी जखमी वगैरे झाले नाही, कोणी जखमी वगैरे काही नाही। आमदारांनी स्वतः या ठिकाणी प्रयत्न केला आहे, ते आतमध्ये ते उपस्थित होते, रेस्क्यूच्या टीम मध्ये उपस्थित होते। नाही, असं आहे की मला 10 वाजता 10:30 वाजता मला जसं समजलं आम्ही आलेलो आहे, पण तो किती तासापासून थांबला आहे हे मला सगळं उचित नाहीये। पण आज त्यासाठी फॉरेस्टची टीम, पोलिसांची टीम, सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनची सगळी टीम आता इथे आलेली आहे। आणि मला असं वाटतं की 15-20 मिनिटात त्याला आता शूट पण केलेलं, त्याला गुंगीचं इंजेक्शन पण दिलेलं आहे। 10-15 मिनिटांमध्ये आपण त्याला इथून रेस्क्यू करू। म्हणजे आंदोलनाला दंड पाहिजे की नाही, आक्रमक भूमिका नाही, ते संरक्षण आहे। पण ठीक आहे, आमच्या मुक्ताईनगर पहिल्यांदा आम्हाला जंगलाला वनवा लागलेला असल्यामुळे जंगली प्राण्यांचं शहराकडे थोडा जास्त वापर होतो असं मला वाटतंय।